बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बघणार आहे सेशन नंबर 4. सेशन नंबर 4 मध्ये लॅबवर क्लिक करायचं आहे, त्यामध्ये टायपिंग प्रॅक्टिस यावर क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट एक्झाम करायचं आहे. स्टार्ट एक्झाम केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी टायपिंग करायची आहे. ॲज इट इज जशी वर तुम्हाला दिलेली आहे त्या पद्धतीने स्पेस तुम्हाला द्यायची आहे आणि टायपिंग करायची आहे. टायपिंग केल्यानंतर याला तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर यस करा आणि एंड एक्झाम इथे या ठिकाणी टाईप करा. एंड एक्झाम टाईप केल्यानंतर याला कन्फर्म करा. त्यानंतर बघा नॉलेज चेक. नॉलेज चेकचे क्वेश्चन्स आपल्याला इथे सोडवायचे आहे. नॉलेज चेक मध्ये बघा 15 क्वेश्चन्स या ठिकाणी असतात. जसा फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑप्शन विल यू चूज टू पिन द पेंट अप्लिकेशन टू द टास्कबार. म्हणजे कोणतं ऑप्शन तुम्हाला टास्कबार मध्ये पेंट जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर तुम्ही यातला कोणतं ऑप्शन तुम्ही वापराल. तर याकरिता बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. 4 ऑप्शन इथे क्लिक करायचे आहे आणि इथे बघा इथे दिलेलं आहे पिन टू द स्टार्ट. त्या ऑप्शन इथे या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे पिन टू द टास्कबार. बघा म्हणजे पिन टू द टास्कबार हा जो 4th नंबरचा ऑप्शन आहे हे आन्सर बरोबर आहे. त्यानंतर बघा विच ऑप्शन विल यू चूज टू अनपिन ॲटम फ्रॉम द टास्कबार. टास्कबार मधून तुम्हाला अनपिन करायचं आहे. तर अनपिन करण्याकरता कोणता ऑप्शन आहे बघा इथे तुम्हाला याच्यामध्ये बघावं लागेल कोणता आन्सर यामध्ये दिलेला आहे. बघा इथे दिलेला आहे तुम्हाला अनपिन फ्रॉम द टास्कबार. तर यामधलं पहिलं हे आन्सर बरोबर आहे. त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द ऑप्शन दॅट एनेबल यू टू पिन अन ॲटम टू अ जम्प लिस्ट. तर हे कोण्या ठिकाणी आहे तुम्हाला बघावं लागेल. जम्प लिस्ट. जम्प लिस्ट कुठे दिसते आहे तुम्हाला, या चित्रावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेकंड याच्यावर जम्प लिस्ट आहे. बघा सेकंड ऑप्शन इथे आपण सिलेक्ट करतो आहे. इथे लिहिलेलं आहे पिन टू द धिस लिस्ट. पिन टू धिस लिस्ट म्हणजेच जम्प लिस्ट. हे ऑप्शन आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर 4th क्वेश्चन, विच सेक्शन ऑफ धिस लिस्ट विल अलाउ यू टू readily access the atom or files of your liking. तर बघा त्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल की या 3 ऑप्शन पैकी कोणता आन्सर या ठिकाणी दिलेला आहे. तर पहिला आहे, पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला पिन दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण पहिलं ऑप्शन हे बरोबर आहे. त्यानंतर 5वा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल नॉट हेल्प यू ओपन द फाईल एक्सप्लोरर. फाईल एक्सप्लोरर ओपन करण्याकरता कोणतं ऑप्शन वापरायचं नाही आहे असं तुम्हाला तो इथे क्वेश्चन विचारत आहे. तर बघा रन मधून सुद्धा आपण फाईल एक्सप्लोरर ओपन करू शकतो. कंट्रोल पॅनल मधून आपण ओपन नाही करू शकत. ठीक आहे. तर या तिन्ही ठिकाणून आपण ओपन करू शकतो. बघा या तिन्ही ठिकाणून. तर आपण हे ऑप्शन याचं बरोबर आहे. It is great way to add a shortcut of most often used programs in Windows 10. Windows 10 मध्ये शॉर्टकट कोणता आहे म्हणते, तर कोण्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. तर बुटिंग आहे, राईट. पिनिंग हे याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 6चा आन्सर आहे पिनिंग. पिनिंग यावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. 7वा क्वेश्चन आहे, यू कॅन पिन द ॲटम टू द मेनू. त्यानंतर टास्कबार आणि फाईल मेनू. टास्कबार आणि फाईल मेनू हे याचं आन्सर आहे. बघा टास्कबार आणि फाईल मेनू हे याचं आन्सर आहे. 8वा क्वेश्चन आहे, तर नॉलेज चेक मध्ये बघा 7 क्वेश्चन्स आपले झालेले होते. एक 8वा क्वेश्चन या ठिकाणी चालू आहे. हे एक फाईल मॅनेजमेंट अप्लिकेशन आहे. ह्यामुळे तुमच्या कम्प्युटर मधल्या फाईल्स आणि फोल्डर व्यवस्थित ठेवता येतात. याचा आन्सर आहे विंडोज एक्सप्लोरर. त्यानंतर कम्प्युटर प्रत्येक फाईलला एका ब्लँक्सने दाखवतो, त्यामुळे आपल्याला ती कुठल्या
तऱ्हेची फाईल आहे ही ओळखता येते. तर याचा आन्सर आहे आयकॉन. नोटपॅड फाईल हे नेहमी कम्प्युटरमध्ये एक्सटेन्शन वापरून स्टोअर केली जाते. त्याचं एक्सटेन्शन आहे .txt. .txt ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर एंड एक्झाम करायचा आहे. एंड एक्झाम केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एंड एक्झाम टाईप करायचा आहे आणि कंप्लीट करायचा आहे. सेशन कम्प्लिशन टेस्ट बघा. सेशन कम्प्लिशन टेस्टचा पहिला क्वेश्चन आहे, डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, कम्प्युटर, मोबाईल कशाची उदाहरणे आहेत? तर हे पर्सनल कम्प्युटरची उदाहरणे आहेत. सेकंड क्वेश्चन आहे, हातात धरता येतील असे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे कम्प्युटर्स कोणते आहे? ते आहे स्मार्टफोन. थर्ड क्वेश्चन आहे, एक पर्सनल कम्प्युटर जो लहानसा, हलका आणि कमी शक्तिशाली आहे, ज्याला स्पर्श संवेदनशील स्क्रीन आहे. तर स्क्रीन कोणत्याला असते? टॅबलेटला असते. टॅबलेट निवडायचं आहे, सबमिट करायचं आहे. चौथा क्वेश्चन आहे, या हार्डवेअरवर बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक बसवलेले असतात ज्यापासून एक कम्प्युटर सिस्टीम तयार होते. तर याचा आन्सर आहे सिस्टीम युनिट. सिस्टीम युनिटवर असतात. सबमिट करायचं, येस करायचं. त्यानंतर एंड एक्झाम तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपलं हे चौथं सेशन पूर्ण झालेलं आहे. तर उद्याला आपण 5